नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की अंजलीच्या हिश्श्याचे 60% शेअर हे मिसेस देशमुखला मिळालेले असतात आणि ती पेपर दाखवते तेव्हा सर्वांना खूपच मोठा धक्का बसतो आणि देशमुख ही सर्वांना बोलते, आता या कंपनीची नवी मालकीन मी आहे, आता सर्व डिसिजन हे मीच घेणार आहे आणि आता या नवीन ओनरशिपची सुरुवात ही आपण या जुनाट झालेल्या मशीनला बाहेर काढून करूया, असे बोलून ती अर्णवच्या आईच्या मशीनवर हात ठेवते आणि त्याच वेळेस ईश्वरी आणि अर्णव दोघांनाही खूपच राग येतो आणि ईश्वरी ही देशमुखचा हात पकडते आणि अर्णव बोलतो, हा फक्त शो पीस नाही तर हे माझ्या आईचे अस्तित्व आहे, त्याला मी कोणालाही हात लावू देणार नाही. तेव्हा देशमुख बोलते की म्हणूनच तर मला आता या कंपनीवरचे तुझ्या आईचे अस्तित्व आणि तिचे नाव दोन्हीही पुसून टाकायचे आहे. आणि तेव्हा अर्णव आणि ईश्वरी रागाने देशमुखकडे पाहू लागतात. त्यानंतर आपण पाहतो अर्णव हा राजेशला भेटण्यासाठी जेलमध्ये गेलेला असतो आणि राजेश हा अर्णवला बोलतो, तुला काय वाटलं, तू माझा गेम ओव्हर केलास का, आता तर खरा गेम सुरू झाला आहे. आणि तेव्हा अर्णव बोलतो, तुला जेवढा जोर लावायचा आहे आणि तेवढा जोर लाव, मी आता माझी कंपनी कशी मिळवतो ते तू बघतच राहशील. तर आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्णव ईश्वरी आपली कंपनी पुन्हा मिळवू शकतील का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.